हरिओम श्रीराम अंबन्य। मी रश्मी वीरा वैभवसिंह शेजू, सहकार नगर उपासना केंद्र छत्रपती संभाजीनगर। माझा दुसरा अनुभव असा आहे, माझं बाळ आज 2 वर्षाचा आहे। हा रिसेंटली माझा अनुभव आहे आणि खूप मोठा अनुभव आहे। माझ्या बाळाला शुक्रवारच्या दिवशी अचानक हाताला त्रास व्हायला सुरुवात झाली। म्हणजे त्याचा तो राईट हँड उचलतच नव्हता आणि अक्षरशः खूप रडत होता। मग त्या आमच्या घरी आई श्री गुरु सप्तसंग तर बापूंचं येणं असतंच। त्या दिवशी बापू घरी आलेले आणि मी माझ्या म्हणजे हक्कानी बापूंना म्हटलं, मला काही माहिती नाही, उद्या शनिवारची उपासना आहे, तू पटकन त्याला काहीतरी कर, मला काहीच माहिती नाही, तू आत्ता त्याचा हात परत नीट करून पाहिजे मला कसल्याही हालतीत। मी डायरेक्ट 2:30 वाजता डायरेक्ट बापूंना असं सांगून दिलं एकदम विश्वासाने की मला माहिती नाही, माझ्या बाळाचा आज हात नीट झालाच पाहिजे। तर आम्ही झालं त्याला तसंच मी सांभाळलं। मग वैभवसिंह घरी आले आणि 5:30 वाजता आम्ही त्याला दवाखान्यात नेलं। दवाखान्यात नेल्यावरती आम्हाला हॉस्पिटलमध्ये जे हातांचे स्पेशलिस्टकडे पाठवलं। तिथे गेल्यावर त्या डॉक्टरांनी त्याचा हात बसवला। हात बसवल्यावरती त्याला खूप पेन झालं, खूप रडला। त्यानंतर ते म्हटले की तू आता एक्सरे काढून बघ। मग एक्सरे काढला तर त्याच्यात तो एक्सरे नॉर्मल आला। तरी मग डॉक्टर म्हणे ठीक आहे, उद्या 3 वाजेपर्यंत जर त्याचं नाही नीट झालं तर तुम्ही परत आमच्याकडे या। मग आम्ही परत 3 म्हणजे त्याचं ती रात्र त्यांनी बिलकुल हात हलवला नाही, एकदम असं स्तब्ध त्याचा हात, तो एक हातावरती कसा बसा त्यांनी त्याचा रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पण तो त्या हाताला काही हलवतच नव्हता। मग 3 वाजल्यावरती मी त्या डॉक्टरांना फोन केला की डॉक्टर असं आहे, माझ्या बाळाचा हात काही हलत नाही आहे। मग म्हणे एक काम करा म्हणे, मी तर आउट ऑफ स्टेशन आहे, तिथं दुसरे डॉक्टर भेटतील, तुम्ही त्यांच्याकडे जा। मग आम्ही ते दुसऱ्या डॉक्टरांचा कॉल घेतला आणि तिथे दोघं जण गेलो त्याला घेऊन। तिथे गेल्यावरती तर अक्षरशः एक व्यक्ती म्हणजे त्यांचा वॉर्ड बॉय होता, तो जो एक्सरे काढायचा, तो म्हणे काय झालं म्हणे, तुम्ही तर काल आले होते। म्हटलं हो, पण डॉक्टर म्हटले होते की त्याचा जर हात रिपेअर नाही झाला तर तुम्हाला आज परत यावं लागेल, तर तो काही हात काही उचलत नाही आहे। मग आता आम्ही करावं काय? मग तो म्हणे एक व्यक्ती म्हणजे त्यांचंच एक होते, पण तो जो माणूस होता, बापू जसे धिप्पाड, जसे उंच, त्यांचं जसं जे म्हणजे प्रशस्त असं जे हे आहे स्वरूप, तसाच तो माणूस आम्हाला तिथे भेटला। आणि ते म्हणे की हे वॉर्ड बॉय म्हणजे त्यांच्या इथे काम करतात आणि फक्त ते आमच्या तिघांनाच भेटले। त्यांनी अद्वैतचा हात धरला, एक झटका मारला आणि अद्वैत पहिल्या दिवशी जसा रडला तसा दुसऱ्या दिवशी त्या जे व्यक्तीने त्याचा हात धरून जोडला तर तो बिलकुल रडला नाही। म्हणजे ते तर नक्कीच बापू होते, मला तर 100% गॅरंटी की ते बापूच होते तिथे आलेले। आणि त्यांनी त्याचा हात बसवला आणि त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे, ते तर डॉक्टरांनी पाहायचं बाकी होतं, त्याच्या आधीच ह्या व्यक्तीने त्याला नीट करून ठेवलं होतं। तरी मग डॉक्टरांनी सांगितलं एक काम करा की तिथे थोडा काही दुसरा प्रॉब्लेम असेल तर आपण सोनोग्राफी करून घेऊ, छोटं बाळ आहे ना, त्याच्यावर रिस्क नको। म्हणून आम्ही शनिवारचा दिवस होता, उपासनेला जायचं होतं, आम्ही तिथे गेलो, 3 जण सोनोग्राफी काढली। बापूला म्हटलं बापू त्याला आता काही निघू देऊ नका बरं का, त्याचा हात बसलाय, पण त्याला सध्या ते कालपासून भीती बसली म्हणून तो हात हलवत नसावा कदाचित। आणि किती मोठा हे म्हणायचा। तिथून आम्ही निघालो, सोनोग्राफी व्यवस्थित निघाली, डॉक्टरने म्हटले क्लिअर आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही आता जाऊ शकता। आम्ही तिथून थेट लगेच सहकार नगर उपासना केंद्रात आमच्या सेवेसाठी वापस तिथे आलो। तिथे आल्यावरती तर स्वस्तिक्षेम चालू झाला होता। इतका मोठा चमत्कार की मला माझं रडणं सुद्धा आवरलं नाही। मी माझ्या सासूबाई आणि माझे मिस्टर आम्ही फक्त त्या केंद्रात गेलो होतो, पण बघत फक्त आणि आमच्या अद्वैतलाच होतो का, कारण की अद्वैत त्या स्वस्तिक्षेमच्या ह्याच्यात स्वतःला इतकं त्यांनी हे केलं होतं की तो सगळी सेवा केली त्या दिवशी। अद्वैतनी छोटा असून 2 वर्षाचा असून त्यांनी चटाई गुंडाळली, त्यावेळेस त्याचा हात हलला। हे आम्हाला खूप मोठा अनुभव त्या दिवशी बापूंनी खूप छान अनुभव दिला होता त्या दिवशीचा। तर म्हणजे त्या दिवशीचा दिवस जो होता तो आमच्या घरातच कोणी विसरू शकत नाही, इतका भयानक दिवस होता। आणि बापूंनी आम्हाला ते एकदम चांगल्या प्रकारे त्याचा तो हे दाखवला, चमत्कार दाखवला। आणि मी त्या दिवशी प्रत्यक्षात तर मी अजून बापूंना पाहिलं नाही, माझे 5च वर्ष झालेत, पण त्या दिवशी मी खरं बापूंना भेटले। हरिओम श्रीराम अंबन्य।